मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आजचा विषय जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आता 5 तारखेला शपथविधी होणार आहे असं जाहीर झालेलं आहे. आणि ते मंत्रिमंडळ जे असणार आहे, त्या ज्या लोकांना मंत्री व्हायचं आहे त्यांच्यासाठी अ, अमित शहा यांनी काही निकष ठेवलेले आहेत. आणि म्हणजे अर्थात एका दृष्टीने ती एक परीक्षाच असेल. त्या निकषांद्वारे ते मंत्र्यांची निवड करणार आहेत. आणि ही मंत्र्यांची निवड ही फक्त भाजपपुरतीच मर्यादित आहे असं नाही बरं का. ही जी निवड ते करणार आहेत त्यामध्ये शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधल्या मंत्र्यांना सुद्धा हे निकष लागू आहेत. आणि त्यामुळे कोणते आहेत बरं हे निकष? पहिला निकष त्यांचा असा आहे, आपण आता पाहूया, की जो कोणी आमदार आहे त्याने आधी कधी मंत्रिपद भूषवलं असेल, तर त्याचा कार्यकाळ कसा राहिला? हा पहिला निकष आहे. म्हणजे त्याच्या कार्यकाळात मंत्री म्हणून त्यांनी समाधानकारक काम केलंय की नाही केलंय? किंवा तो मंत्री या पदाला त्यांनी न्याय दिलाय की नाही दिलाय हे तपासून पाहिलं जाणार आहे. आणि त्यामुळे हा निकष अतिशय महत्त्वाचा ठरतो. दुसरा जो आहे तो मंत्रिपदावर असताना मंत्रालयात कामकाजासाठी तो किती वेळ देत होता? म्हणजे अनेक लोक मंत्री असतात आणि मंत्रालयात जात नाहीत. ते घरी असतात किंवा घरून ते कारभार करतात वगैरे असं आपल्याला ऐकायला येतं. पण मला असं वाटतं हा निकष जो ठेवलेला आहे, की मंत्रालयात बसून त्यांनी किती वेळ काम केलेलं आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जाणार आहे, जर तो आधी मंत्री असेल तर. जर तो आमदार असेल तर तो हा मुद्दा काही त्या ठिकाणी लागू होत नाही. केंद्र किंवा राज्याकडून आलेल्या निधीचा विनियोग हा त्यांनी कशाप्रकारे केलेला आहे? कारण जेव्हा कल्याणकारी योजना राबवायच्या असतात तेव्हा मला असं वाटतं, की हा जो काही निधी येतो केंद्राकडून, राज्याकडून, त्याचा विनियोग हा अतिशय व्यवस्थितपणे, प्रभावीपणे करावा लागतो. त्यामुळं हा मुद्दा त्या ठिकाणी निश्चितच महत्त्वाचा ठरतो, की त्यांनी निधीचा वापर केलाय की नाही केलाय? केलाय तर तो कसा केलाय? आपण अनेकदा वृत्तपत्रामध्ये वाचत असतो, की खासदाराचा निधी तसाच पडून राहिला आणि त्यांची मुदत संपून गेली आणि तरीसुद्धा निधी वापरला गेला नाही. त्यामुळं तो निधी वापरला गेलाय की नाही, तो कसा वापरला गेला, हे सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जाणार आहे. दुसरा पुढचा मुद्दा जो आहे तो लोकसभा निवडणुकीत संबंधित आमदाराच्या विधानसभा मतदारसंघात त्याची कामगिरी कशी होती? आता नुकत्याच मेमध्ये लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे त्या आमदाराची मतदारसंघातली कामगिरी, त्याचा पक्षाला झालेला किंवा महायुतीला झालेला फायदा, हे सर्व तपासलं जाणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी त्यावेळेस काय काम केलेलं आहे, तो किती एकनिष्ठ राहिला, त्यांनी किती उत्तम काम केलं, हे सगळं त्यामध्ये बघितलं जाईल. आमदाराने निवडणुकीमध्ये महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम केलं होतं का? हा एक पुढचा प्रश्न असणार आहे, की प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं होतं काय, की राहायचं एका पक्षात आणि दुसऱ्या पक्षाला मदत होईल असं धोरण राबवायचं, असं अनेक जण करत असतात. त्यामुळं हे सुद्धा तपासलं जाणार आहे. मित्रपक्षातील आमदारासोबत त्याचं वर्तन कसं होतं? साधारणतः काय होतं, की मित्रपक्षाबरोबर जे दुसरे आमदार असतात मित्रपक्षातले, त्यांच्याबरोबर वागताना जेव्हा तुम्ही युतीमध्ये असता, आघाडीमध्ये असता, तेव्हा अतिशय परिपक्वतेने वागावं लागतं. मित्रत्वाच्या भावनेतून वागावं लागतं. तो तसा वागलाय की नाही वागलाय? आणि कारण जेव्हा ते एकसंध दिसतं तेव्हाच त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे ते सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जाणार आहे. पुढचा मुद्दा जो आहे, महायुती अडचणीत येईल असं मित्र पक्षांबाबत एखादं विधान केलं होतं का? कारण अनेक जण वाचाळवीर असतात. असं काही बोलतात, की ज्यामुळे पक्ष अडचणीत येतो, युती अडचणीत येते, पक्षाच्या धोरणांच्या विरोधात ते जातं. तर त्यामुळे असं कोणी काय बोललेलं आहे का? आणि ते सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जाणार आहे. आणि हे जेव्हा तपासतील तेव्हा मला वाटतं काही लोकं त्यामध्ये निश्चित आढळतील, की ते बोललेले आहेत. कारण आपण गेले जेव्हा निवडणुकीचा प्रचार चालू होता त्यावेळेस आपण पाहायचो. अनेक जण आक्षेपार्ह गोष्टी सुद्धा बोललेल्या आहेत. त्यामुळे आता या सर्वाचा तपास केला जाईल आणि तो थेट अमित शहा स्वतः करत असल्यामुळे मंत्रिपद ज्याच्यासाठी केला होता हा अट्टाहास, ते तिथेच हे सगळं तपासलं जाणार असल्यामुळे मला असं वाटतं काही आमदारांचे धाबे निश्चित दणाणले असतील. पुढचा मुद्दा जो आहे तो संबंधितांना वादग्रस्त वक्तव्य करण्याची पार्श्वभूमी आहे का? यांनी ते नेहमी सतत वादग्रस्त असं बोलत असतात का? त्यांचा तो स्वभाव आहे का? किंवा ते कोणताही मागचा पुढचा विचार न करता तसे बोलतात का? हे सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जाणार आहे. तसं बघायला गेलं तर हा पेपर जो आहे, तो जर जो कोणी व्यवस्थितपणे
उत्तम गुणांनी पास होईल, तो मला वाटतं मंत्रिपदावर निश्चितपणे जाण्यासाठी पात्र ठरेल. आणि अ, जो या निकषांमध्ये बसणार नाही, तो निश्चितच मला असं वाटतं तो गळेल. कारण होतं कसं आहे, की तिथे मंत्रिपद अतिशय मर्यादित आहेत आणि त्या मर्यादित मंत्रिपदांवर जर लोकं नेमायची असतील, तर ती तपासूनच घेतली पाहिजे. त्यामुळं याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला काहीच हरकत नाहीये, असं मला तरी वाटलं, की एक चांगल्या प्रकारे हे सगळं चाललेलं आहे, की कुणी-कुणी काय-काय केलं. कारण पक्षवाढीसाठी सुद्धा त्याचा उपयोग हा पुढे होऊ शकतो आणि त्यामुळे ही जी परीक्षा जे लोकं पास करतील, त्यांना मंत्रिपदाचे योग निश्चितच असतीलच असं मानायला काही हरकत नाही. कारण जरी हा विषय किंवा ही परीक्षा हार्ड असली, तरी तुमचं रेकॉर्ड जर तुम्ही चांगलं असेल, तर सहजपणे तुम्ही त्यामध्ये यश मिळवू शकाल, असं एकंदरीत दिसतंय. पाहूया काय होतंय, कारण आता शपथविधीचा दिवस जवळ आलेला आहे. त्या दिवशी काही मंत्री शपथ निश्चितच घेतील. अर्थात या निकषामधून जे जातील ते शपथ घेतीलच. त्यामुळे तो एक औत्सुक्याचा विषय आहे. कळेलच लवकरच आपल्याला कोण-कोण मंत्री होतायत ते. वाट पाहूया. तुम्हाला काय वाटतं? या निकषांबद्दल तुमचं काय मत आहे? अ, हेही आपण कमेंटमध्ये कळवावं आणि आपण माझे व्हिडिओ पाहत आहात, त्यामुळे मलाही खूप आनंद होतो. आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, तर ते करावं. वेगवेगळे विषय घेऊन मी आपल्यापर्यंत येत असतो. आपण चॅनल पाहता त्याबद्दल धन्यवाद. आज इथे थांबतो.